जे नंद बाबांचा मुलगा आहे कृष्ण आणि बलरामजी महाराजांना या ठिकाणी घेऊन या सांगितलं महाराज अक्रूरजींना। अक्रूर अक्रूर कोणाला म्हणतात महाराज? नाही क्रूर, जो क्रूर नाही तो अक्रूर महाराज आहे आणि संत आहे। देवाला आणण्याकरिता कोण जाते हो? देव कोणाकडून येत नाही। जोपर्यंत संत वृत्ती निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्या सोबत देव येणार नाही। अक्रूरजी महाराज भगवंताला घेण्याकरिता अक्रूरजी महाराजांनी होकार दिला कंसाला, महाराज मी भगवान गोपाल कृष्ण आणि बलरामजीला घेऊन येईल। सुवर्ण मंडित असा रथ दिला अक्रूरजी महाराजांसोबत। भगवंताला कोण आणते महाराज? संत आणते। कलियुगामध्ये तो खूप बरा आहे आणि देव डोक्यावरती घेतला, कारण संत आहे तो खूप बरा आहे। देवाला डोक्यावरती घेतलं आणि देहू नगरामध्ये फिरू लागले, कारण संताला देवाला कोण आणते? मायबाप होत, संत आणते। आणि देहू नगरामध्ये गेल्यानंतर देव घ्या कुणी आयता आला घर पुसुनी। तो खूप बरा आहे बोलू लागले, देव घ्या कुणी सर्व बोलू लागले। गावातील लोक, देहू नगरातील लोक बोलू लागले, साठविण्याचे रुदले जागे। भगवंताला साठवण्याकरिता महाराज आमच्याकडे जागा नाही आहे, तो खूप बराला बोलू लागले। म्हणून सांगतो, भगवंताला आणायचं असेल तर देव स्वरूप होऊन संत म्हणून जावं लागेल, त्यावेळेस भगवंत सोबत येते। अक्रूरजी महाराज रथ घेऊन निघालेत, ब्रह्ममुहूर्तावर निघालेत। आणि ज्या वेळेस रथ जाऊ लागला गोकुळाच्या दिशेने, यमुनेच्या तीरावरती रथ आल्यानंतर आणि रथ वृंदावनामध्ये गेला। अक्रूरजी महाराज काय करत होते? रथ तर हाकलतच होते, पण ज्या वेळेस अक्रूरजी महाराजांना भगवंताचे चरण कमळ, चरण चिन्ह वृंदावनाच्या मातीमध्ये धुळीमध्ये दिसले ना, कारण भगवंत क्रीडा करत होते वृंदावनामध्ये, गोमातेला चारत होते। त्यावेळेस अक्रूरजी महाराज काय करत होते? खाली उतरत होते, गोकुळाच्या दिशेने नमस्कार करत होते आणि भगवंताच्या चरण कमळाची जी माती आहे, रज आहे, ते आपल्या कपाळाला लावत होते महाराज। आपलं जर एखाद्या धामामध्ये जाणं नसून होत, पंढरपूर धाम आहे, अयोध्या धाम आहे, द्वारका धाम आहे, दर्शनाकरिता जाणं नसून होत ना, पण एक गुरु कृपेने विधान सांगेल, आपण दर्शनाला गेलो असा भाव ठेवून जरी आपण त्या दिशेने नमस्कार जरी केला ना, तो आपला नमस्कार भगवंताला पोचते महाराज। आपण जर म्हटलं, देवा मला रामेश्वरम दर्शनाचं दर्शन व्हायला पाहिजे, देवा रामेश्वराचं दर्शन केव्हा होईल? देवा माझं केव्हा तुझ्याकडे येणं होईल रे? पण तुम्ही आपल्या मनामध्ये भाव ठेवून रामेश्वर दक्षिण दिशेला आहे, त्या दिशेला जरी नमस्कार केला ना मायबाप हो, तुमचा नमस्कार रामेश्वर भगवंताला पोचतो। अक्रूरजी महाराज तसेच करत होते। काही वेळपर्यंत रथावरती बसायचे, काही वेळ खाली उतरायचे, गोकुळाच्या दिशेने नमस्कार करायचे। ज्यावेळेस भगवंताचे रजचिन्ह त्यांना पृथ्वीमध्ये जमिनीमध्ये उमटलेले दिसले ना, त्यावेळेस खाली उतरायचे, ती रज घ्यायची, कपाळाला लावायची, पुन्हा रथामध्ये बसायचे अक्रूरजी महाराज। आणि ब्रह्ममुहूर्तावर निघालेला रथ अक्रूरजी महाराजांचा सूर्यास्ताच्या वेळेपर्यंत गोकुळामध्ये गेला। त्यावेळेस भगवंताने काय केलं होतं? भगवंताने गोमातेला चारून गोकुळामध्ये आणलेलं होतं आणि गोठ्यामध्ये गोमातेची सेवा करून राहिले होते भगवंतानी बलरामजी महाराज। त्यावेळेस अक्रूरजी महाराजांचा रथ गोकुळामध्ये गेला। रथ गेल्यानंतर एकदम रथ नंदबाबांच्या दरबारामध्ये गेला। रथ थांबला, अक्रूरजी महाराज नंदबाबांच्या घरी आतमध्ये गेलेत। नंदबाबांनी विचारलं, अक्रूरजी महाराजांचं स्वागत केलं नंदबाबांनी। आणि यशोदा माता उभी असताना जलप्राशन वगैरे झालं आणि बसले, नंदबाबा बसले, अक्रूरजी महाराज बसले। त्यावेळेस भगवंत गोमातेची सेवा करत होते गोठ्यामध्ये। नंदबाबांनी विचारलं, अक्रूरजी महाराज कैसा आना हुआ, आप कैसे आ गए? आप तो
कंस महाराज जी का रथ लेके यहाँ पे आ गए हो, कैसे आना हुआ अक्रूरजी महाराज? त्यावेळेस अक्रूरजी महाराजांनी सांगितलं, नंद बाबा, मी तुमचे जे मुलं आहे ना दोन, तुमचा जो मुलगा आहे भगवान गोपाल कृष्ण आणि बलरामजी महाराजांना घेण्याकरिता आलो. कंस महाराजांनी आमच्या मथुरेमध्ये धनुर्याग ठेवलेला आहे. त्या धनुर्यागाचं उद्घाटन भगवान गोपाल कृष्णाच्या हाताने आणि बलरामजी महाराजांच्या हाताने आहे. त्यांना मी घेण्याकरिता आलेलो आहो. त्यावेळेस नंद बाबांनी सांगितलं, माझ्या मुलांना मी तुमच्या सोबत देणार नाही. त्यावेळेस अक्रूरजी महाराजांनी सांगितलं, नंद बाबा, हा तुमच्याकडे जो कृष्ण वाढत आहे ना, हा मुलगा तुमचा नसून हा वसुदेवजी महाराज देवकी मातेचा मुलगा आहे. असं म्हटल्यानंतर देवकी नंद बाबा रडू लागले महाराज. हे शब्द ज्यावेळेस यशोदा मातेने ऐकले ना, यशोदा माता सुद्धा रडू लागली. यशोदा मातेला असं वाटलं, आता जर माझा गोपाळ कृष्ण गेला ना, मथुरेला जर गेला, पुन्हा गोकुळामध्ये येणार नाही. यशोदा माता सुद्धा रडू लागली महाराज. नंद बाबा रडू लागले. त्यावेळेस भगवंताचं लक्ष अक्रूरजी महाराजांकडे गेलं. अक्रूरजी महाराजांकडे गेल्यानंतर भगवंत गोठ्यामधून पडत पडत आले आणि अक्रूरजी महाराजांना आलिंगन दिलं. महाराज अक्रूरजी महाराजांना सांगू लागले, अक्रूर महाराज, माझ्या वडिलांना नंद बाबांना आधी यशोदा मातेला तुम्ही सांगू नका, कारण तुम्ही जर सांगाल कृष्ण हा देवकीचा मुलगा आहे, वसुदेवजी महाराजांचा मुलगा आहे, तर माझ्या यशोदा आईला